सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा 1,00,000 सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे। आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा। पुणे बाजार समिती आणि अजितदादांची मलिदा गँग कार्यरत। मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूटमार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप। कारवाई होईपर्यंत चौकशीचा पाठपुरावा करणार असल्याचे विकास लवांडे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। प्रशासक काळात आणि विद्यमान संचालक मंडळाकडून गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा उच्चांक झाला असून पणन मंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादानेच हा भ्रष्टाचार घडला आहे, असा आरोप आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केला। सत्ताधाऱ्यांमुळे या कारभाराची चौकशी हा फार्स ठरू नये, कठोर कारवाई व्हावी, ईडी चौकशी करावी यासाठी सतत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव विक्रांत पाटील हेही पत्रकार परिषदेत उपस्थित होते। 4,000 तोतया विक्रेत्यावर कारवाई व्हावी, विभागवार विक्रीची व्यवस्था करावी, बोगस परवाने रोखावेत, अंमली पदार्थ विक्री रोखावी अशी मागणी त्यांनी केली। ते पुढे म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या संचालक मंडळाच्या आशीर्वादानेच तसेच पणन संचालक व अन्य वरिष्ठांच्या खात्रीशीर पाठिंब्यामुळे या बाजार आवारात राजरोसपणे शेतकऱ्यांची लूटमार होण्यासाठी म्हणून विभागवार विक्री होऊ दिली जात नाही। यासाठी अनेकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देखील दस्तूरखुद्द अजितदादा पवार यांची देखील परफेक्ट दिशाभूल करून संचालक मंडळाने हजारो तोतया व्यावसायिकांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाजार आवारात आश्रय दिलेला आहे। विशेष म्हणजे सदर अनधिकृत व्यापार हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच सुरू आहे असे त्यांचेच बगलबच्चे सांगताना दिसून येत आहेत। ज्यांचा बाजार आवारात दूर दूरपर्यंत व्यावसायिक किंवा अन्य कसलाही संबंध नाही अशा निरनिराळ्या झोपडपट्टी व अन्य ठिकाणच्या लोकांच्या नावे कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या 6 महिन्यात 4 ते 4.5 हजार व्यावसायिक परवाने अदा केलेले आहेत। परंतु ज्यांचा बाजार आवारात गाळा आहे, ज्यांचा कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय सुरू आहे, अशा आडत्यांना मात्र वर्षानुवर्षे बाजार आवारातील खरेदीचा परवाना देण्यास संचालक मंडळ व प्रशासन यांनी विलंब केला असून यामुळे बाजार आवारातील व्यवसाय दिवसेंदिवस घटत चाललेला आहे। गुलटेकडी येथील मार्केट यार्ड हे ड्रग्ज, चरस, अफू, गांजा व यासारखे अन्य अंमली पदार्थ मिळण्याची एक खात्रीशीर ठिकाण झाले आहे। सर्व अंमली पदार्थ वितरित करण्यासाठी संचालक मंडळाने स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना बाजार आवारात निरनिराळ्या टपऱ्या देऊ केलेल्या आहेत। लवांडे म्हणाले की संचालक मंडळाने भ्रष्टाचाराचा व गैरकारभाराचा उच्चांक गाठला, त्यामुळे बाजार समितीच्या मुख्य आवारात व कार्यक्षेत्रात घाणीचे साम्राज्य, गुंड व गुन्हेगारांचे साम्राज्य, हप्तेखोरांचे साम्राज्य, विविध चोरांचे साम्राज्य, तोतया व डमी व्यापाऱ्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे। याची प्रचिती बाजार समितीशी दैनंदिन संबंधित लोकांना नक्कीच आहे, मात्र बाजार समिती व पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, कारण एकच अर्थपूर्ण हितसंबंध हे आहेत। याबाबत आम्ही गेल्या काही दिवसांपासून विविध शेतकरी, विविध व्यापारी व अन्य घटकांशी सातत्याने चर्चा करून वेगवेगळी माहिती मिळवलेली आहे। दिनांक 24/6/2025 रोजी पणन संचालक व पणन मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे। त्यानंतर आम्ही शेतकरी व व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार साहेबांना भेटून सविस्तर माहिती दिली असताना त्यांनी या प्रकरणी पूर्ण लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे। त्यानंतर आम्ही पणन संचालक यांच्याकडे पाठपुरावा करत चौकशी समिती नेमण्याची मागणी लावून धरली असताना त्यांनी दिनांक 7/7/2025 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण प्रकाश जगताप यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले व अन्य अधिकाऱ्यांची समिती बाजार समितीच्या गैरकारभारावर व गैरव्यवहाराची तसेच प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आदेशाद्वारे नियुक्त केली आहे। सदर चौकशी समिती नियुक्त केल्याबद्दल आम्ही स्वागत करतो, मात्र हा नेहमीप्रमाणे चौकशीचा केवळ फार्स ठरू नये यासाठी आम्ही सतत आग्रही राहणार असून चौकशीवर लक्ष ठेवणार आहोत। चौकशी समितीने बाजार समितीच्या संचालक मंडळाशी असलेले दैनंदिन संबंध बाजूला ठेवून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पणन संचालक यांनी आदेशात दिलेल्या 50 मुद्द्यावर व ऐनवेळी येणाऱ्या मुद्द्यांची कसून व सखोल सर्वांगीण चौकशी करावी। डोंगर पोखरून उंदीर काढू नये ही अपेक्षा आहे। बाजार आवारात अनधिकृत आडतदार व व्यापाऱ्यांच्या तुलनेत तोतया डमी व्यापाऱ्यांची संख्या खूप जास्त असून जवळपास 3 ते 4 हजार असे बेकायदा तोतया व्यापारी सक्रिय आहेत, ज्याची बाजार समितीच्या कागदोपत्री कुठेही खरेदी विक्री बाबतची नोंद नसते।
त्यामुळे दुबार विक्री होऊन शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान तसेच बाजार समितीचे व शासनाचे उत्पन्न देखील बुडत आहे। हा आकडा दरमहा काही कोटींच्या घरात आहे। विभागवार पद्धतीने शेतमालाची खरेदी विक्री होत नाही, हेच बाजार समितीच्या संचालकांचे दरमहा व दररोज आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे। त्यामुळे संचालक मंडळाच्या या आर्थिक उत्पन्नातून वरिष्ठ पातळीवर अनेकांना याचा आर्थिक लाभ होत आहे। जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 या 2 महिन्यात हे तोतया डमी व्यापारी व त्यांचे व्यवहार प्रायोगिक तत्वावर बंद केले होते, तर त्या कालावधीत शेतमालाची आवक व बाजार समितीचे उत्पन्न 3 पटीने वाढले होते। मात्र संचालक मंडळाचे नेते अजित पवार यांच्या सूचनेवरून लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते केवळ काळे धंदे व तोतया डमी व्यापाऱ्यांचे धंदे पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहेत। हेच बाजारातील भ्रष्टाचाराचे व गैरव्यवहाराचे मूळ आहे। यात अजितदादांचे लाडके संचालक जे व्यापाऱ्यांचे 2 प्रतिनिधी आणि हमाल माथाडींचा 1 प्रतिनिधी यात प्रमुख आहे। मुख्य बाजारातील काही आडतदार संचालक मंडळांना हाताशी धरून आपल्या दप्तरात वजन मापे व बाजार भावाच्या मनमानी पद्धतीने नोंदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत व बाजार समितीच्या सेवा बुडवतात। शेतकरी बाजार समिती यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या पावत्या दिल्या जातात। कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची दररोज फसवणूक व लूट होत आहे। त्यांच्या व्यवहाराची सर्व दप्तर तपासणी करणे आवश्यक आहे। मात्र अर्थपूर्ण संबंधामुळे अशा शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या आडतदारांना कायम अभय मिळत आहे। परिणामी पुणे बाजार समितीतील शेतमालाची आवक प्रचंड घटलेली असून सदर माल पुणे जिल्ह्याबाहेर अन्य बाजार समितीकडे जाऊ लागलेला आहे। बाजार समितीला उतरती कळा लागली, कारण येथे शेतकऱ्यांची लूट होत आहे। हे शेतकऱ्यांच्या असंघटितपणाचा गैरफायदा घेत आहेत। बाजार समितीने बेकायदेशीरपणे G55 मधील जागा व्यापाऱ्यांना कोणतीही मंजुरी नसताना सध्या ठरावाद्वारे 2 ते 3 हजार रुपये भाडे दाखवून प्रत्यक्षात 70 ते 80 हजार रुपये संबंधित किरकोळ व्यापाऱ्यांकडून घेत असून बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्यास बाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी असलेले संचालक गणेश घुले यांना दिलेले आहे, जे अजितदादांच्या पक्षाचे जवळचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे त्यांना कोणीही रोखू शकत नाही। बाजारातील सर्व 55 मोकळ्या जागा दिलेल्या आहेत, त्यातून त्यांना दरमहा लाखो रुपये उत्पन्न मिळत आहे। हे सर्व ज्ञात असूनही कोणीही प्रतिबंध करत नाही। सभापती व अन्य संचालक यांचे भागीदार बनलेले आहेत। बाजार समितीच्या आवारातील पार्किंग बाबत वारंवार बातम्या येत असतात। सदरचे पार्किंग टेंडर अजितदादांच्याच कार्यकर्त्याला म्हणजे हमाल माथाडी प्रतिनिधी असलेल्या संचालकांच्या माध्यमातून चालविले जाते। यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून बनावट पावत्या दिल्या जातात। शेतकऱ्यांकडून सुद्धा वसुली केली जाते, अन्यथा दादागिरी व मारहाण केली जाते। सिक्युरिटी गार्डसाठी वेगवेगळ्या काही कंपन्या नियुक्त आहेत, त्यांच्या नावावर 100 ते 150 गार्ड दाखवून त्यांचे पगार काढले जातात। प्रत्यक्षात मात्र 40 ते 50 गार्ड उपस्थित असतात। यात सुद्धा अजितदादांचा कार्यकर्ता प्रमुख आहे, जे बाजार समितीचे संचालक आहेत। मोसी बाजारामध्ये व्यापाऱ्यांना गाळे गोडाऊनचे वाटप केले असून व्यापाऱ्यांकडून बेकायदा फी वसूल केली जाते। त्याबाबत बाजार समितीने कोणाच्या आशीर्वादाने कोर्टातील केस मागे घेतली, या प्रकरणी सदर गाळे गोडाऊन वाटप नियमित करण्याचा पणन मंत्र्याचा आदेश कसा आला, याबाबत मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे। याबाबतची कायदेशीर बाजू तपासली जाणे आवश्यक आहे। बाजार समितीची आर्थिक क्षमता नसताना कोणत्याही अधिकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला न घेता थेऊर तालुका हवेली येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 100 एकर जमीन घेण्याचा हट्ट कोणासाठी आहे हे कळत नाही। साष्टे तालुका हवेली या गावातील जमीन बाजार समितीला सहज उपलब्ध होत असताना देखील कोट्यावधी रुपयांची थेऊर येथील कारखान्याची जमीन खरेदी करण्याचे प्रयोजन शुद्ध हेतूने नाही। याबाबत आम्ही शेतकरी कृती समिती मार्फत माननीय मुंबई उच्च न्यायालयात रिपिटिशन दाखल केलेली आहे। बाजार समिती पणन संचालक यांनी माननीय कोर्टात आपली बाजू जरूर मांडावी। केवळ भ्रष्टाचाराचे नवीन कुरण निर्माण करण्याच्या हेतूने हा व्यवहार करू नये, त्यापेक्षा आहे त्या बाजारात अद्ययावत सुविधा निर्माण कराव्यात। बाजारात शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा आहे। या मांडलेल्या सर्व मुद्द्यांच्या बाबत पणन संचालकांनी चौकशी आदेशात दिलेल्या 50 मुद्द्यांवर सखोल सर्वांगीण चौकशी होण्यासाठी राज्याचे पणन मंत्री आणि मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी चौकशी समितीला स्पष्ट आदेश द्यावेत। दरम्यानच्या काळात अजितदादा यांनी एक दिवस सकाळी लवकर 6 वाजता बाजार समितीच्या आवारात येऊन सर्व घटकांशी संवाद करावा। त्याच वेळी आपले जवळचे सहकारी कार्यकर्ते सभापती दिलीप काळभोर, गणेश घुले, अनिरुद्ध भोसले, संतोष नांगरे, प्रकाश जगताप व इतर जे बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत, त्यातील काही 5-6 संचालकांना मुलांनी चौकशी अहवालात दोषी ठरवलेले होते हे सर्व ज्ञात आहे। त्यांना कोणकोणता आर्थिक लाभ कशा प्रकारे होतात याची बाजारातून माहिती मिळवावी, पाहणी करावी। बाजार समितीमध्ये कोणाकोणाचे साम्राज्य आहे, आपल्या नावावर कोण कोण काय धंदे करतात याची स्वतः माहिती घ्यावी।
आमची तक्रार ही केवळ शेतकरी हितासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व बाजार नियमन व्यवस्थित होण्यासाठी आहे, याची नोंद घ्यावी। आम्ही याबाबत वेळोवेळी सर्व पातळीवर पाठपुरावा करणार असून प्रसंगी सत्याग्रह व न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत। आम्ही केलेल्या आरोपांचे पुरावे आम्ही चौकशी समितीला देणार आहोत, तसेच वेळोवेळी अनेक मुद्दे पुढे आणणार आहोत, असेही लवंडे यांनी सांगितले। सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही, तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे। सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल। हे कार्य मी एकटा पूर्ण करू शकत नाही, यात लोकसहभाग महत्वाचा आहे। यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा। तुमच्या भागातील समस्या, घडामोडी, कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू। सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यानिशी माहिती सांगावा न्यूजच्या 8263083329 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा। सांगावा मित्र म्हणून आपला व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत। आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा। लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा 1,00,000 सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे। आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।